नमस्कार. आज मंगळवार, आपला 27वा भाग. मी आज जो विषय आज आपण आपल्या तुमच्यासमोर सादर करणार आहे त्या विषयाबद्दल एक गंभीरपणे त्या विषयाबद्दल आपण एक विचार करूया. आपण भरोसा कोणावर करतो, जे आपला विश्वास कोणावरती आहे. विश्वास झाला नंतर मी कंबाईन दोन टॉपिक कंबाईन घेत आहे. त्याचबरोबर आपण आपलं महत्त्व जास्त की समोरच्या व्यक्तीचं महत्त्व जास्त या गोष्टीवरती बोलतोय. नमस्कार, माझं नाव संतोष सरवणकर. ॲज अ मोटिवेशनल स्पीकर. आज 27वा दिवस, आपला चॅप्टर सुरू आहे आणि चॅप्टरनुसार आपला विषय मी पुढे नेतो. जसं मी अगोदर म्हटलं की आपण या दोन विषयावरती बोलणार आहोत. तर या दोन विषयावर बोलता बोलता आता मला एक असं थॉट मी स्क्रिप्टवरती थोडंसं बघत होतो की आज आपल्या प्रेक्षकांना किंवा आज माझ्या कुटुंबाला की मला आज काय द्यायचं असेल तर मला प्रथम माझ्यावर बोललं पाहिजे की आपण आपलं आयुष्यामध्ये ना आपण काय करतो माहिती आहे का, आपण समोरच्या व्यक्तीला महत्त्व जास्त देतो. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये असो की असं असो, समोरच्याला महत्त्व खूप देतो. एवढं देतो की आपल्याला हेच कळत नाही की समोरचा व्यक्ती आपल्याला महत्त्व देतोय का नाही देतोय. की त्याला वाटतंय अरे हा भाऊ ही व्यक्ती मला जास्त महत्त्व देते, याचा अर्थ हा आहे की मी याला महत्त्व देऊ का नको देऊ, त्याला काय फरक पडत नाही. चुकीचं आहे. समोरच्याला महत्त्व तेवढंच द्या जेवढं त्यांनी केलंय. त्याला एवढं पण झाडावर चढू नका की तुमचं महत्त्वच निघून जाईल. विचार करणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर भीती, अरे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी घडेल, चुकीचं होईल याची भीती. भीती करण्याच्या अगोदर मला हा काय विश्वास करत नाही आपण. जर तुम्हाला भीतीच आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही कुठेतरी असं वाटतं की तुम्ही कुठे चूक केलेली आहे किंवा चूक केलेली असेल किंवा तुमच्यासोबत काही चुकीचं घडणार आहे, ही तुम्ही भीती बाळगता. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भीती ही असणं गरजेचं आहे. मी हे म्हणत नाही की भीती नाही पाहिजे, पण फिअरचे मी लास्ट टाइम सांगितलं होतं की फिअरचे दोन फॅक्टर असतात. एक असतो फिअरचा एक फुल फॉर्म आहे फेस एव्हरीथिंग अँड राईज. दुसरं आहे फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन. त्याचबरोबर एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. एका एरोप्लेनमध्ये एक छान छोटीशी मुलगी एका कोपऱ्यामध्ये हॅरी पॉटरचं पुस्तक वाचत होती आणि एकदम आनंदी ती वाचत होती आणि खूप एकदम खुश होती. आणि म्हणजे तिला त्या पुस्तकामध्ये वाचता तिला तो आनंद एवढं वाटत होता. अचानक एक टर्ब्युलन्स आलं आणि पायलटने सर्वांना सांगितलं की तुम्ही सीट बेल्ट वगैरे बांधा आणि टर्ब्युलन्स येणार आहे. आपल्याला एमर्जन्सी लँडिंग करू शकतो आपण. पण त्या मुलीच्या बाजूला बसलेला जो एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीने त्या मुलीकडे पाहिलं की सर्व फ्लाईटमध्ये पॅनिक झाले. सर्व एकदम म्हणजे हडबडा नसलेलं एकदम खूप काय असं झालेलं आहे. ही मुलगी हसते आणि काहीच म्हणत नाही आहे. म्हणजे तिला काय फरकच पडत नाही आहे आणि सर्व काही एकदम विस्कळीत चाललं होतं. म्हणजे एवढं विस्कळीत चाललं होतं की प्लेनच्या आतमध्ये जेवढे काही यात्री होते सर्वच्या सर्व डिस्टर्ब आणि एकदम भीतीने भरलेले होते. पण ती मुलगी एकटीच मुलगी हसत खेळत तो पूर्ण पुस्तक वाचत होती. आणि तो टर्ब्युलन्स झाल्यानंतर त्यांना एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. लँडिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीने
त्या मुलीला विचारलं की बेटा तुला माहिती आहे आपण फ्लाईटमध्ये काय काय झालं? बोलतो हो मला माहिती आहे. फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट झाली, टर्ब्युलन्स त्याचं सांगितलं सर्व, आपलं प्लेन असं असं होत होतं, व्हायब्रेशन चालू होते, त्याचबरोबर आपण एमर्जन्सी लँडिंग ही केली. मग त्याने विचारलं की बाळा मग तुला ती भीती का नाही आली? मग त्या मुलीने एवढं अप्रतिम उत्तर दिलं. तिने सांगितलं मला भीती का नव्हती, कारण की ज्या फ्लाईट जे उडवत आहेत, जे कॅप्टन आहेत ना, ते माझे वडील आहेत आणि मला माहिती आहे मला माझे वडील संकटात कधीच टाकणार. हा उदाहरण किती एकदम विचार करणारं उदाहरण आहे ना. आपल्या आयुष्यामध्ये आपले असे खूप काही अनेक अशी गोष्टी आहेत. आपण भीती ना कुठली ठेवावी, ज्या पाठच्या चॅप्टर्समध्ये झालेलं आहे लेफ्ट आपल्या मुलींबद्दल, म्हणजे ज्या लेडीज फिमेलबद्दल आहेत, महिला मुलांबद्दल आहेत, त्यांनी सेफ्टी कुठे करावी, ह्या गोष्टीवर भीती असावी. अशा काही गोष्टी आहेत तिकडे भीती. अवे जिथे भीतीचा काही नामोनिशाणच नाही तिकडे भीती बाळगून काय फायदा आहे? भीती बाळगून फायदा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपल्यासोबत आपण आताच जर भीती मांडली, समोर जर चांगलं होणार असेल आणि आता भीतीमध्ये आहोत, तर ते तुम्ही कधी फेस करू शकत नाही. फिअर हॅज टू फेस. वी हॅव टू फेस द फिअर. इफ यू आर फेसिंग द फिअर देन यू आर गेटिंग टू राईज. तुम्ही जर तोपर्यंत तो जी भीती आहे त्याला तुम्ही सामोरीच जाणार नाही, तर तुम्हाला कळणार कसं की आपल्या आयुष्यामध्ये ही भीती नव्हती. हे आपल्याला एक शिकवण होती. ती शिकवण अशी असं पण समजा की समोरच्याला महत्त्व देणं, एवढं जास्त महत्त्व देणं एवढं काही गरज नाही आहे. सिम्पल. त्यालाही महत्त्व आहे तर मलाही महत्त्व आहे. प्राथमिक तर मला महत्त्व आहे, मी काय करतो आहे ते. आपण आपल्या आयुष्यामधले आपण जर स्वतःला महत्त्व देतो, महत्त्व म्हणजे असं म्हणत नाही की एवढं महत्त्व द्या की आपण हवेत उडायला पाहिजे, तसं महत्त्व नाही. आपण आतून महत्त्व, मला माहिती आहे की मी काय करतोय ते गप्पपणे करायचं. पॉवर ऑफ सायलेन्स. मी करतो आहे, खूप छान करतो आहे, तर ते मला सांगायची कोणाला काही गरज नाही आहे. आजचा विषय समजून घ्या परत. भीती. विश्वास असेल तर भीती नसणारच. आणि समोरच्याला जर तुम्ही जास्तच रिस्पेक्ट दिली तर तुमची रिस्पेक्ट कुठे आहे हे जरा समजून घ्या. जरा आपल्याला हे कळत नाही की आपण जर आपल्या लाईफमध्ये काही गोल सेट केलेला आहे आणि त्या गोल सेट करताना आपण विचार करतो की जर मला या गोलपर्यंत पोहोचायचं आहे तर त्याच्यामध्ये ती भीती नसावी, त्याच्यामध्ये जिद्द असावी. आणि ती जिद्द अशी असावी की ती करायचीच म्हणजे करायचीच आहे. आणि ते एवढं करायचं म्हणजे काही झालं तरी तिथे पोचायचंच आहे. आयुष्यामध्ये आपले उतार चढाव येत राहणार आणि त्या उतार चढावांना कोण थांबू शकत नाही. फक्त एवढंच आहे की त्यांना घाबरून चालणार नाही, त्यांना सामोरे जावं लागेल. कारण की आज जर जी भीती आहे आणि तीच भीती उद्या आनंदही देऊ शकते. आनंदी राहा, खुश राहा. मी आता बोलून तुमच्यासोबत रोज तुम्हाला सांगतो, मला तुमच्याकडनं काही सल्ले द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपली एक कम्युनिटी सेटअप झाली पाहिजे. जेवढे आज आपला हा रोजचा जो काही जेवढे लोक या माध्यमातून हा जो लाईफ टू बी चेंज आपला जो चॅप्टर आहे, आयुष्य बदलायचं आहे, ह्याच्यातून जे काही त्यांना भेटतं आहे त्यांच्या आयुष्यासाठी, मी देवाकडे खरंच त्याचे आभार मानेन की माझ्या तोंडी काहीतरी शब्द असे निघते ज्यांच्याकडून लोकांचं काहीतरी भलं व्हावं. एवढंच म्हणेन. शुभरात्री. जय महाराष्ट्र.